राज्यात विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला। नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता गृहीत धरून तयारी सुरू आहे। निवडणूक आयोग शुक्रवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहे। नागपूरकार अपघातामध्ये सुषमा अंधारे यांनी विकास ठाकरे यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले। विकास ठाकरे संकेत बावनकुळेंना वाचवत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला। पुरावे होते तर ते अपघातानंतर 36 तास गप्प का बसले असा सवाल देखील अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंच्या एका वक्तव्याने काँग्रेस कोंडीत सापडण्याची शक्यता आहे। मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये जम्मू काश्मीरला भेट देताना घाबरलो होतो असं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलेलं आहे। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। महाविकास आघाडीचं सरकार असताना सर्वात जास्त भांडण लावण्याचं काम अजित पवार यांनी केल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे। रायगडमधील कर्जतच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद चिघळणार असल्याचे संकेत आहेत। या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा करत सुधाकर घारे इच्छुक असल्याचं कळत आहे। राहुल गांधींनी चीनबाबत मोठा दावा केला आहे। मोदींना चीन प्रश्न हाताळता आला नाही। आजही चीनने दिल्लीच्या क्षेत्रफळा इतका लडाखचा भाग गिळला आहे। मोदी त्यावर काहीच करत नाही असा हल्लाबोल राहुल गांधींनी केलेला आहे। हरियाणामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दिसत असली तरी काही प्रादेशिक पक्ष आणि आपमुळे अनेक ठिकाणी निवडणूक अटीतटीची होणार आहे अशी चर्चा आहे। भारतीय जनता पक्षाने देखील निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्या बंडामुळे अहेरी विधानसभेचे राजकीय समीकरण बदलले आहे। आजपर्यंत आत्राम काका पुतण्यामध्ये असलेल्या लढाईमध्ये आता मुलीने उडी घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे। काशी मथुरा येथील मंदिर आणि वक्फ विधेयकाच्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेने नुकतीच 30 निवृत्त न्यायाधीशांची एक बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये वाराणसी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुद्द्यासह धार्मिक प्रश्नांवर देखील चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर विनेश फोगाटने मोठं वक्तव्य केलं। आयुष्यामध्ये बऱ्याचदा असे प्रसंग येतात की तुमची इच्छा नसताना देखील तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात। मी माझ्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन हा निर्णय घेतल्याचं विनेशने म्हटलेलं आहे। लासलगाव मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये क्विंटल मागे 200 ते 250 रुपयांची घसरण झाली। कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी नाफेड एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा खुल्या बाजारात येणार असल्याच्या चर्चांमुळे ही घसरण झालेली आहे। नाफेडच्या कांदा खरेदीचा व्यवहार पुन्हा चर्चेमध्ये आलाय। शेतकऱ्यांना पंतप्रधान कार्यालयामध्ये केलेल्या तक्रारींची दखल घेत नाफेडच्या कांदा खरेदीची विशेष पथकाच्या वतीने अधिकाऱ्यांची तब्बल 3 तास चौकशी करण्यात आलेली आहे। कोथिंबीरीचं नुकसान झाल्यामुळे एका जोडीचा सरासरी भाव 170 रुपयांवर पोहोचलाय। सध्याचं वातावरण पाहता आणखी 8 ते 10 दिवस भाव चढाच राहण्याची शक्यता आहे। पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। ऐन सणांच्या काळामध्येच अतिक्रमण वाढल्याने सामान्य नागरिकांना याचा त्रास होत असून अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी देखील केली जाते। देशामध्ये लवकरच नवं टोल धोरण येणार आहे। नव्या टोल धोरणामध्ये 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास स्थानिक वाहनांना मोफत करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। हा प्रस्ताव खासगी वाहनांसाठी आहे। पुणे शहरातील 1000 पेक्षा अधिक सीसीटीव्ही बंद आहेत। गणेशोत्सवाचे 5 दिवस उलटले तरी अनेक सीसीटीव्ही बंद असून 300 सीसीटीव्ही 2 दिवसांमध्ये सुरू केल्याचा दावा पालिकेने केला। तसंच विसर्जनाच्या मिरवणुकीच्या आधी सर्व सीसीटीव्ही सुरू करण्याची ग्वाही देण्यात आलेली आहे। हिंगोलीतील एलदरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये पावसामुळे वाढ झाली असून धरणामध्ये 73% पाणीसाठा आहे। त्यामुळे आता अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतकरी देखील सुखावलेले आहेत। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 98% पोहोचली असून धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले। तसंच 9432 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। 2 वर्षांच्या आत पेट्रोल डिझेल वाहनांप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत होईल असा दावा नितीन गडकरी यांनी केला। तसंच अर्थमंत्र्यांनी ईव्हीवर सबसिडी दिल्याने आपल्याला कोणतीही अडचण नाही असं गडकरी यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी राज्य सरकारने 50 कोटी रुपयांचं अनुदान उपलब्ध केलं। गृह विभागाने या संदर्भातील शासन निर्णय काढलेला आहे। मध्य रेल्वेची कल्याणहून कासाऱ्याच्या दरम्यान दोन्ही मार्गावरची वाहतूक ठप्प झाली तर गीतांजली एक्सप्रेस मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे।
ऑस्ट्रेलिया देशामध्ये लवकरच लहान मुलांच्या सोशल मीडियावर वापरावर बंदी संदर्भात कायदा येतोय, तर यामध्ये 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियामध्ये मनाई करण्यात येणार आहे। यावर संशोधकांसह सरकारचं काम देखील सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।